नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर तातोबा भोराने. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषिक कौशल्य या विषयावर थोडंसं या ठिकाणी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, कोणत्याही विद्यार्थ्याला भाषिक कौशल्य अवगत असणं आजच्या काळाची गरज बनलेली आहे. आपण बघतो की प्राचीन काळापासून आजवर मानवी संस्कृतीची जी प्रगती झालेली आहे तिचे महत्त्वाचे कारण म्हणजे मानवाला मिळालेला भाषेचा शोध होय. हा जो भाषेचा शोध आहे, या भाषेच्या शोधाच्या माध्यमातूनच आजवर माणसानं प्रचंड मोठी प्रगती केली आहे. भाषेमुळेच मानव एकमेकांचे विचार, भावना आणि कल्पना यांची देवाणघेवाण करत असतो. कोणत्याही समाजाला जर प्रगती करायची असली तर ह्या प्रगतीसाठी माणसाला भाषेचं उपयोजन प्रभावी पद्धतीनं करण्याच्या विविध पद्धतींचा शोध घ्यावा लागतो. आणि भाषा उपयोजनाची जी सर्वात प्रचलित पद्धत आहे ती म्हणजे भाषिक कौशल्यांचं प्रभावी उपयोजन ही आहे. कारण भाषेच्या कौशल्यांचं प्रभावी उपयोजन करता आलं तरच माणसाला काहीतरी प्रगती करता येईल किंवा जीवनात काहीतरी त्याला साध्य करता येईल, त्याला यशस्वी होता येईल. कारण जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये त्याला भाषेचं उपयोजन करावं लागतं. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणूस भाषेचाच विचार करत असतो किंवा माणसाचे जे व्यवहार असतात ते भाषेच्या माध्यमातूनच माणसाला पार पाडता येतात. अगदी माणूस झोपल्यानंतर सुद्धा त्याच्या मनामध्ये जे सुप्त मन असतं ते सुप्त मन जागृत होतं आणि जो स्वप्नांचा व्यवहार होतो तो सुद्धा भाषेच्या माध्यमातूनच होतो. म्हणजे मला थोडक्यात हेच सांगायचं आहे की भाषा ही सर्व काळ सर्वस्पर्शी मानवी संस्कृतीला व्यापून राहिलेली अशी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता भाषिक कौशल्य म्हणजे काय, तर साधारणपणे भाषण, श्रवण, लेखन आणि वाचन या घटकांचा प्रामुख्याने ज्या संकल्पनेत समावेश होतो त्या संकल्पनेला साधारणपणे भाषिक कौशल्य असं अगदी सोप्या भाषेत आपल्याला सांगता येईल. भाषिक कौशल्य ही जी आहे यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो की एकूण 4 भाषिक कौशल्यांचा समावेश होतो. ही जी 4 भाषिक कौशल्य आहेत ही प्रमुख भाषिक कौशल्य मानली जातात. यामध्ये भाषण कौशल्य आहे, श्रवण कौशल्य आहे, लेखन कौशल्य आहे आणि चौथं वाचन कौशल्य आहे. अगदी क्रमाने आपण या कौशल्यांचा विचार करायचा प्रयत्न केला तर सगळ्यात सुरुवातीला आपण भाषण कौशल्य या कौशल्यापासून आपण सुरुवात करू शकतो. मानवी मूल जन्माला आल्यानंतर साधारणपणे 2ऱ्या महिन्यापासून ते 18व्या महिन्यापर्यंतच्या काळात मातृभाषा शिकण्याचा प्रयत्न करत असतं. ते मूल प्रौढ होईपर्यंत त्याच्या नकळत भाषा शिक्षणाची प्रक्रिया सुरूच असते. या काळात शिक्षणाने त्याच्या व्यक्तिमत्वावर भाषेचे खास असे संस्कार होत असतात. वक्तृत्व असेल, सवाधीनपणा असेल, हजरजबाबीपणा असेल, स्पष्टोच्चार असतील, बहुश्रुतता असेल किंवा पर्यटनामुळे त्याला येणारी समज असेल, या सगळ्या गोष्टींमुळे भाषा सुधारते. या सर्व गोष्टींचा संपूर्ण परिणाम हा त्याच्या व्यक्तिमत्वावर होत असतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वातला एक महत्त्वाचा अंग म्हणजे भाषा असते. या भाषेवरती ह्या ज्या विशिष्ट गुणांमुळे जे काही संस्कार होतात त्यामुळे भाषा प्रगल्भ बनते आणि त्याचं व्यक्तिमत्व सुद्धा प्रगल्भ बनतं. अगदी उच्च शिक्षणाचा विचार केला तर उच्च शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षण घेताना भाषेचा विशेष अभ्यास केल्यानंतर भाषिक कौशल्य अवगत होणं हे सहज शक्य होतं आणि या भाषिक कौशल्यामधलं जे भाषण कौशल्य आहे ते मिळवणं या उच्च शिक्षणामुळं अगदी माणसाला सहज शक्य होतं. आता या भाषण कौशल्याचा आपण थोडासा विस्ताराने विचार करूया. संस्कृतमधील भाष या धातूपासून भाषण हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ बोलणे असा होतो. सगळेच बोलतात पण एखाद्याचे बोलणे हे मनाला भिडत असते आणि
ते का मिळते? तर तो माणूस भाषेचा वापर हा इतरांच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीनं किंवा प्रभावी पद्धतीनं करतो आणि त्यामुळे त्याचं भाषण किंवा त्याचं बोलणं हे इतरांना अतिशय प्रभावी वाटतं, इतरांच्या मनावर त्या गोष्टीचा परिणाम होतो आणि त्यामुळे त्याच्या बोलण्याकडे लक्ष वेधलं जातं. अर्थात हे बोलणं हे काही सहजासहजी त्याला शक्य झालेलं नसतं, कारण हे बोलणं जे आहे किंवा हे जे भाषण कौशल्य आहे ते कोणत्याही व्यक्तीला कमवावं लागतं. बाजारात बोलणाऱ्याच्या एरड्या खपतात, पण न बोलणाऱ्याचं काहीच खपत नाही असं मानलं जातं. प्रभावी संभाषण चातुर्य कमवण्यासाठी व्यक्तीला भाषेची साधना करावी लागते. अर्थात सकस साहित्याचं वाचन, समानार्थी विरुद्धार्थी शब्दांचे भावसौंदर्य समजून घेणे, शब्दोच्चारांचा जाणीवपूर्वक अभ्यास करणे, विविध व्यक्तींच्या भाषिक वर्तनाचे निरीक्षण, इतरांशी बोलताना विचारपूर्वक शब्दांची निवड करून ते शब्द वापरणे इत्यादी गोष्टी जाणीवपूर्वक केल्यामुळं भाषण कौशल्य व्यक्तीला कमवता येतं आणि या गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात. अर्थात सकस साहित्याचं वाचन करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मानली जाते. या ठिकाणी सकस हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आपण अर्थात अनेकदा खूप काही वाचत असतो. आता विशेषतः तरुण पिढी हे सोशल मीडियाच्या इतकी आहारी गेलेली आहे की आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून, स्नॅपचॅटच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इन्स्टाच्या माध्यमातून जी काही भाषा आपल्यावरती आक्रमण करत आहे त्या भाषेच्या आहारी जाऊन आपण वाटेल त्या गोष्टी वाचतो आणि त्यामुळं थोडीशी आपली भाषा बिघडत आहे असं माझं स्पष्ट मत आहे. परंतु या उलट आपण जर काही निवडक असं तज्ज्ञ लोकांचं साहित्य वाचलं, चांगल्या प्रकारची पुस्तकं वाचली तर आपली भाषा ही अत्यंत चांगल्या पद्धतीने सुधरू शकते. उदाहरणार्थ जर आपण बघायचं म्हटलं तर साने गुरुजींचं वाङ्मय असेल, श्यामच्या आईपासून सुरुवात करायला हरकत नाही, किंवा भालचंद्र नेमाडे यांची कोसलासारखी कादंबरी असेल, किंवा अगदी अलीकडे त्यांची प्रकाशित झालेली हिंदू जगण्याची समृद्ध अडगळसारखी त्यांची गाजलेली कादंबरी असेल, राजन गवस यांच्या अनेक कादंबऱ्या आहेत व बळीचं सारखी कादंबरी आहे, किंवा कृष्णात खोत यांचं लिंगाण आहे, अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. अशा प्रकारचं सकस जर आपण वाचायला लागलो तर आपली भाषा प्रगल्भ होण्यास त्या गोष्टीची मदत होते आणि आपोआपच या गांभीर्यतापूर्वक केलेल्या वाचनाचा परिणाम हा आपल्या भाषण कौशल्यावर निश्चितपणे होतो. त्यातून चांगले शब्द आपल्याला सुचायला लागतात आणि आपण चांगल्या पद्धतीने भाषा वापरायला लागतो. आता ही चांगली भाषा का वापरायची हे भाषण कौशल्य कमवल्यानंतर त्याचा नेमका आपल्याला काय फायदा होणार आहे, तर काही या ठिकाणी फायदे मी नोंदवलेले आहेत. ह्याच्याही पेक्षा भरपूर फायदे आपल्याला सांगता येतील, पण थोडक्यामध्ये काही मुद्दे या ठिकाणी मी चर्चेला घेईन.